नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 15,000 प्लस जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता, दोन फॉर्म भरले जातात का, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पाहण्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर ही वेबसाईट आहे मित्रांनो, पोलीस रिक्रुटमेंट 2025.माहिती या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेबसाईट येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला नोंदणीकृत म्हणजे यातून पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पासवर्डला हरवला असेल तर पासवर्ड हरवला, युजर नेम हरवला असेल तर या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. त्याचबरोबर अर्जासाठी काही सूचना असेल तर क्लिक हिअर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून संपूर्ण या ठिकाणी अर्जाची संपूर्ण माहिती पाहू शकता. त्याचबरोबर जाहिरातमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाहिरात अशा स्वरूपात येणार आहे. म्हणजे कॉन्स्टेबलची जाहिरात ओपन करा, कॉन्स्टेबलची कुठली पाहिजे ती ओपन करून या ठिकाणी डाउनलोड बटनवर क्लिक करून ही फाईल या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे ही लिगली या ठिकाणी संपूर्ण जाहिरात तुमच्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये उजव्या साईडला आल्यानंतर न्यू नोंदणी करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायला. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड हा कंपल्सरी आहे मित्रांनो. यामध्ये जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आपण अशा पद्धतीने आधार नंबर टाकलेले, त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी या ऑप्शन तुम्हाला क्लिक केलेले आहे आणि काही मिनिटांनंतरच तुमचा जो आधार कार्डला मोबाईल लिंक आहे त्याद्वारे एक SMS येणार आहे, जो की टेक्स्ट मेसेजवरती एक SMS येणार आहे. तो SMS या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. यामध्ये जो SMS आलेला आहे या ठिकाणी मी SMS टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा आधार नंबर या लिंकला व्हेरीफाय करायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आलेलं आहे, तुमची जन्मतारीख आलेली आहे, तुमचं मेल फिमेल किंवा स्टेट वगैरे सगळी माहिती तुम्हाला ठिकाणी आलेली आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक युजर नेम क्रिएट करायचा आहे, जो की मेल ID टाकायचा आहे. त्याचबरोबर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्याचबरोबर पासवर्ड खातर जमा करा. त्याचबरोबर भ्रमण ध्वनी मोबाईल नंबर टाका. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नाव टाकायचे. त्याचबरोबर पूर्ण नाव मराठी भाषेत म्हणजे देवनागरी भाषेमध्ये सुद्धा टाकायचं. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करा. खाली कॅप्चर टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर आपण अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता जो मेल ID दिलता त्यावरती एक लिंक आलेली आहे, ती लिंक तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायची. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. यामध्ये स्पॅम मध्ये या ठिकाणी तुमचा मेल आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकतात यामध्ये अशा स्वरूपात तुम्हाला मेल ID आलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो ह्या मेल ID वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ही लिंक आहे किंवा हा व्हेरीफाईड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके, अशा स्वरूपात तुमचा मेल ID या ठिकाणी व्हेरीफाईड झालेला आहे. ओके, मेल ID व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा युजर नेम म्हणजे मेल ID टाका, खाली पासवर्ड टाकून या ठिकाणी खाली कॅप्चर टाकून या ठिकाणी साइन इन करायचं आहे. ओके, तर आपण ID पासवर्ड टाकलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन बटन ह्या ऑप्शन मला क्लिक करायचं आहे. हा लॉग इन बटन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा असा इंटरफेस येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, फोटो आलेला आहे, तुमचा नाव, आधार नंबर वगैरे सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता अर्जाची प्रत शुल्क भरण्यास उपलब्ध नंतर होईल. यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज आणि छायांकित प्रत अपलोड करा या ऑप्शन मला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी या पदासाठी अर्ज करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती क्लिक करायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपात तुमचा आधार वगैरे सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर आता जी राहिलेली आहे त्या ठिकाणी नाव लिहायचे आहे. त्यामध्ये मित्रांनो स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये, त्याचबरोबर वडिलांचे किंवा पतीचे नाव इंग्रजीमध्ये आणि आडनाव इंग्रजीमध्ये लिहायचे. त्याचबरोबर आईचे नाव इंग्रजीमध्ये लिहायचे. सेम तोच मॅटर या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून स्वतःचे नाव, वडिलांचे पतीचे नाव, त्याचबरोबर आडनाव आणि आईचे नाव सुद्धा लिहायचे. आणि लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्हाला पद आहे, पद तुम्हाला कोणतं पाहिजे आहे. तर समजा पहिल्यांदा तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल पाहिजे तर पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करा. तुम्ही कोठे फॉर्म भरणार असाल त्या ठिकाणी सिलेक्ट करून पुढील पृष्ठ ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून फॉर्म पुढे न्यायचा आहे. ओके, अशा स्वरूपात तुम्हाला पुढची माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता आहे तो आरक्षणाचा तपशील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही अंशकाली पदवीधर मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. तर बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिक डिसेबल होतात, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही जर एक्सर्समॅन असेल तर हे एक्सर्समॅन सिलेक्ट करा.
आणि एक सर्व्हिसमध्ये सिलेक्ट केलं तर तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक अर्हता तुम्ही 12वी पास आहात का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमची 15 वर्षे सर्व्हिस पूर्ण झाली आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर सेवेचा तारीख सुद्धा लिहायचा आहे, नसेल तर तुम्हाला नो ऑप्शनवर क्लिक करायचं. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्त आहात का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही होमगार्ड आहात का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्ही अनाथ आहात का तर हे सिलेक्ट करा, अनाथाचा प्रकार कोणता तो सिलेक्ट करा आणि तारीख अनाथा सर्टिफिकेटची ती टाकायची आहे, नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिकावर अवलंबून आहात का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही गुणवत्ता खेळाडू आहात का स्पोर्ट्स कोट्यामधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. प्रकल्पग्रस्त मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर पोलीस पाल्यमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर सर्वसाधारण असाल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ऑप्शनवरती तुम्ही येस करायचं नाही, तुम्ही नो ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करू इच्छिता त्या ठिकाणी तुम्हाला तपशील द्यायचे, म्हणजे एस सी तर एस सी सिलेक्ट करा. एस सी मध्ये या ठिकाणी तुम्हाला जावक नंबर, तारीख टाकायचे. त्याचबरोबर शिक्षण HSC टाका, उत्तीर्ण प्रमाणपत्राचा नंबर HSC टाका, जन्मतारीख टाकायची आणि वय तुमचं येणार आहे. त्याचबरोबर सेव्ह नेक्स्ट करा. काही पदासाठी मित्रांनो लक्षात घ्या, VGNT असेल तर VGNT टाका, किंवा जी काही कॅस्ट असेल तर तुमच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला ऑन व्हेरिएशन यू फंड नॉट बिलिंग टू कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन विल बी टेकन, म्हणजे तुम्हाला ठिकाणी नंतर जी काय कास्ट वगैरे जी काय असेल ती प्रोसेस तुम्हाला नंतर करायची आहे. त्याचबरोबर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे सगळी तुम्हाला तारीख वगैरे जी काय असेल ती संपूर्ण माहिती टाकायची. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर लक्षात घ्या, SCBC आहे तर SCBC सिलेक्ट करा, किंवा तुम्ही कोणतेही आरक्षण घेणार असेल तर ओपन सिलेक्ट करा आणि तुम्ही या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करू शकता. ओके, अशा स्वरूपात तुम्ही बर्थ डेट टाकलेले तुम्ही सेव्ह नेक्स्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर म्हणतात तुम्हाला संपर्क तपशील द्यायचा आहे, त्यामध्ये संपर्कासाठी जो आधार कार्ड प्रमाण पत्ता आहे तो टाका. त्याचबरोबर दुसरा पत्ता सुद्धा टाका, परिसराचं नाव वगैरे लिहा, जे काय असेल ते तुमच्या माहितीप्रमाणे. स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर कर्नाटक असेल तर कर्नाटक सीमामध्ये जेवढे जिल्हे येतात तेवढेच तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत. जर महाराष्ट्राचा असेल तर मित्रांनो महाराष्ट्रात तुमचा जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर गावाचं नाव वगैरे टाका, मुक्काम पोस्ट पिनकोड टाका. लक्षात घ्या, करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस एकसारखा असेल तर स्थायी निवास पत्तावरती क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करा, नसेल तर वेगवेगळा असेल तर वेगवेगळा टाकून सेव्ह नेक्स्ट तुम्ही करू शकता. ओके, आपण अशी सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट म्हणजे पुढील पृष्ठ ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर मित्र तुम्हाला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर तपशील, म्हणजे या ठिकाणी धर्म कोणता आहे तो सिलेक्ट करा, जे काय असेल ते धर्म सिलेक्ट करा, जात टाकायचे आहे, पोट जात असेल तर टाका. त्याचबरोबर तुम्ही सद्यस्थितीत शासकीय निमशासकीय कर्मचारी आहात का तर हे सिलेक्ट करा, त्या कार्यालयाचे नाव आणि जिल्हा टाकायचा आहे, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोमासेल ह्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे, त्याचा नंबर आणि तारीख सुद्धा टाकायची आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम. कर्नाटकचे डोमासेल आहे तर हे सिलेक्ट करा, त्याचा तपशील वगैरे टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर ह्या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कोणतं आरक्षण घेणार असेल, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही खेळाडू, गृहरक्षक दल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक किंवा इथं काय आरक्षण असेल तर या ठिकाणी तुमचं आरक्षण आलेलं आहे. जर आरक्षण नसेल तर तुमचं या ठिकाणी आरक्षण आलेलं नसणार. त्याचबरोबर 30% महिला असेल तर 30% महिलेचं सुद्धा आरक्षण जे आधार प्रमाण आहे त्या ठिकाणी तुमचं येणार. त्याचबरोबर लक्षात घ्या, तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये येत असाल, म्हणजे या ठिकाणी VGNT, NTB, NTC, NTD, OBC, SBC किंवा ACBC असेल, यासाठी नॉन क्रिमिनल लागतं. मग नॉन क्रिमिनल हे सिलेक्ट करायचं आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे का तर हे सिलेक्ट करा, त्याचा नंबर वगैरे टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही विविध शारीरिक पात्रता पूर्ण आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या सक्षम सुद्धा आहेत का तर हे सिलेक्ट करा. तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि तारीख टाकायची आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे वाहन चालकाचा म्हणजे लाईट मोटर व्हेकल आहे का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे लहान मोटर परवाना नसल्यामुळे 2 वर्षाच्या तुम्हाला हा सुद्धा काढावा लागतो. त्याचबरोबर तुमच्याकडे MSID आहे तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का तर हेच करा, त्याचा नंबर वगैरे तपशील द्यायचा आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि सेव्ह नेक्स्ट तुम्ही करू शकता. ओके, आपण अशाच पद्धतीने शेवटची स्टेप भरलेली आहे. यामध्ये शैक्षणिक तपशील द्यायचे आहेत, यामध्ये अर्हता टाकायचे आहेत,
HSC असेल HSC किंवा इक्विव्हॅलंट टाका. बोर्ड कोणतं होतं ते टाका. पासिंग इयर पास उत्तीर्ण 5 टाका. पासिंग वर्ष कोणतं होतं या ठिकाणी ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या. वर्ष सिलेक्ट प्राप्त गुण आणि एकूण गुण टाका. म्हणजे मिळालेले ज्ञान गुण आणि एकूण गुण टाका. आपण पदवीधर आहात का तर हे सिलेक्ट करा. त्याच पदवी कोणत्या आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर PG असेल तर PG सिलेक्ट करा. PG कोणता झाला असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर मुंबईसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही MSF साठी जर यामध्ये लिहिलं आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम यादीमध्ये निवड न झाल्या तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षेमध्ये काम करू इच्छिता तरी सिलेक्ट करा. नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये त्याच्यानंतर टिकमार्क करून अर्ज पूर्वसदृशी करायचा आहे. म्हणजे अर्ज हा प्रोव्हिजनली तुमच्या ठिकाणी दिसणार आहे. अशा स्वरूपात तुमचा अर्ज या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. संपूर्ण फॉर्म आताच या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला तो हाच फॉर्म आहे का तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही कोणत्यासाठी अर्ज केला काय सगळं या ठिकाणी तुमच्या ठिकाणी माहिती आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जतन करा ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. यामध्ये अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी फॉर्म सबमिट सक्सेसफुल झाले. त्यामध्ये तुम्ही टोकन नंबर वगैरे सगळी माहिती तुमच्या ठिकाणी आलेली आहे. लक्षात घ्या, हा फॉर्म म्हणजे मी ज्या पदासाठी भरला असाल तो पद मला माहित आहे. आणि आता आपण ह्याच पदासाठी एक्स्ट्रा फॉर्म भरू शकतो का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये त्यानंतर मी तुम्हाला ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं डिटेल आले आहे. तुम्ही या ठिकाणी पदासाठी कोणता अर्ज केला ते टोकन नंबर आलेला आहे, ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि पे नाव हे ऑप्शन क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, फॉर्म भरल्यानंतर फॉर्म कॅन्सलेशन अप्लिकेशन येणार आहे. फॉर्म ऍप्लिकेशन प्रिंट आणि रिसिप्ट सुद्धा तुमच्या ठिकाणी येणार आहे. आता मी ह्याच पदासाठी सेपरेटली फॉर्म भरता येतो का हे सुद्धा आपण पाहणार. त्यानंतर मित्र तुम्हाला अर्ज करा हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन तुमचे आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबलसाठी मी अर्ज केलेला आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज केला आहे ह्या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. म्हणजे या पदासाठी एका पदासाठी हा एकच अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही एकच पदासाठी एकच अर्ज करायचा आहे. अर्ज व साक्षांकित अपलोड करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे, छायाचित्र अपलोड करा ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या याची साईज दिलेली आहे मित्रांनो 5 की 20 KB अपलोड करायचे आहेत आणि त्याची रुंदी आहे 160 पिक्सेल आणि उंची 200 पिक्सेल 212 पिक्सेलच्या तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा आहे मित्रांनो लक्षात घ्या. सिग्नेचरची साईज आहे मित्रांनो 5 KB ते 20 KB अपलोड करायचे आहेत. सिग्नेचरची रुंदी 256 बाय 64 KB तुम्हाला साईज सुद्धा अपलोड करायचे. याची साईज वगैरे सगळे या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले. मित्रांनो लक्षात घ्या, फोटो आणि सही अपलोड केल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी पेमेंट सुद्धा करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, फोटो आणि सही ही महत्वाची सुद्धा आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पोलीस भरती 2025 ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.